नमस्कार मंडळी, मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे योलो. तर कसे आहात आपण सर्व? मजेत ना? तर आज आपण असं की मला काल मी सांगितलं होतं की आम्ही आज बाहेर जाणार आहोत. तर आम्ही आज चाललो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन करायला. तर आज आहे पौर्णिमा, तर त्याच्यामुळे मंदिरामध्ये देखील गर्दी असणार आहे. आम्ही पहाटे 5 वाजताच निघालो होतो आणि तशी ट्रॅफिक वगैरे आम्हाला काही लागलं नाही, पण मंदिरामध्ये गर्दी असणार आहे तर आम्हाला नुकतंच कळलं होतं. तर बघूयात मंदिरामध्ये आपल्याला किती गर्दी लागते ते, आणि दर्शन आपलं कसं होईल तर तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि सकाळचं वातावरण इतकं प्रसन्न आहे आणि आमचा हा आजचा प्लॅन जो आहे तो अचानकच ठरला होता अक्कलकोटला जाण्याचा. तर बघूयात. आणि मी पहिल्यांदाच अक्कलकोटला जाते आहे, तर बघू माझा आजचा एक्सपिरियन्स कसा असेल ते. तर आता आम्ही अक्कलकोट जवळ पोहोचलेलो आहोत. तर इथून साधारणपणे 15 ते 20 मिनटं लागतील. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे आणि त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकटं आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. स्वामी म्हणतात, विचार करू नकोस, पुढे चल. प्रयत्न केल्याशिवाय यश आणि चालत राहिल्याशिवाय मंजिल या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे थांबू नकोस, विचारही करू नकोस, चालत राहा. तुझा रस्ता तुला आपोआप मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज पौर्णिमा असल्या कारणाने खूपच गर्दी होती, पण आमचं दर्शन देखील सुंदर झालेलं आहे. आणि मी पहिल्यांदाच अक्कलकोटला आलेले असल्यामुळे माझ्यासाठी हा एक्सपिरियन्स खूपच नवीन होता आणि अतिशय गर्दी, पण तरीही खूप छान वाटलं दर्शन घेऊन. अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांचे परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे. अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत येथेच राहिले. 22 वर्ष स्वामींचे वास्तव्य वटवृक्षाच्या छायेत होते. आज त्या पुण्यस्थळी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर उभे आहे. पवित्र वटवृक्षाखाली श्रीच्या निगुण पादुका, शिवलिंग, श्री स्वामीची संगमरवरी मंगलमूर्ती व स्वामींच्या स्मृती वस्तूने हा मंदिर परिसर स्वामीमय झालेला आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात पहाटे 5 वाजता काकड आरती होते. काकड आरतीपासून वस्त्रालंकार पूजा होईपर्यंत गाभाऱ्यातील पादुकांचे व शिवलिंगाचे दर्शन घडते. त्यानंतर मात्र त्यावर मुखवटा चढवला जातो. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ जे आहे, तर या संस्थेच्या परिसरातच 30 फुटांची भव्य उभी मूर्ती आहे. तसेच वडाच्या झाडाखालील त्यांची वात्सल्य मूर्ती देखील आहे. तर या मूर्ती शेजारी भाविकांची खूपच गर्दी असते, कारण भाविकांना देखील फोटो काढण्याची इच्छा इथे होते आणि गर्दी तर खूपच असते. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये देखील बघू शकता की फोटो काढण्यासाठी देखील इथे बरीच गर्दी आहे आणि मूर्ती देखील खूप सुंदर आहे आणि 30 फुटांची भव्य अशी ही मूर्ती आहे. अक्कलकोट येथील शिवसृष्टी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्य स्मारक आहे. अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून ही शिवसृष्टी साकारली आहे. शिवसृष्टी परिसरात महाराजांचा एक भव्य अश्वरूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे. उद्देश हा एकच आहे, येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना स्वामी समर्थांच्या दर्शनासोबतच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि शिवरायांचे पराक्रम अनुभवता यावेत, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. हे स्मारक अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ याच्या परिसरातच आहे. स्वामींचं दर्शन तर खूप छान झालं. तर आता आम्ही जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो होतो. तर इथे रुद्राचा गोंधळ बघा. रुद्राला खेळायला तर खूपच आवडत होतं आणि त्याची मजा सुरू आहे.
थांबा त्याला घ्या पहिलं खाली. हो सरकाव जरा 2 मिनिटं. चला तर मग आजसाठी एवढंच. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ. लड्डू सोड पडते. मातीला येत नसेल ठेवायला तर काय करा.